लक्ष देऊन ऐका. आपण जर एखादं पुस्तक उघडून बघितलं तर आपल्याला काय दिसतं? बोलत चाला मुलांनो, काय दिसतं? इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय? बोलत चला काय? अनुक्रमणिका. बरोबर ना? मग म्हणून तर त्या पुस्तकाचा संदर्भ लागतो. बरोबर ना? तर मग तसंच आज आपण अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहूया. तेव्हा श्रोत्यांना कीर्तनाचा संदर्भ लागेल. विठ्ठल तुकोबाराय प्रथम चरणात सांगतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवूनिया, की ज्या पांडुरंगाचे सुंदर ध्यान आहे आणि विटेवरी उभा आहे आणि पितांबर आमच्या विठ्ठलाने धारण केलं आहे, हेच तुकोबाराय प्रथम चरणात सांगतात. द्वितीय चरण तुकोबाराय म्हणतात, तुळसी हार गळा कसे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, पवित्र असं तुळशीचा हार गळ्यात आहे आणि कंठी कस्तुभमणी धारण केला आहे. आमच्या विठ्ठलाने पितांबर धारण केला आहे असे तुकोबाराय म्हणतात. मला नेहमी आवडतात. हेच तुकोबाराय द्वितीय चरणात सांगतात. तृतीय चरण तुकोबाराय म्हणतात, मकरा कुंडळ तळपती श्रवणी कंठी कस्तुभमणी विराजित, माशाच्या आकाराप्रमाणे ज्याच्या कानात कुंडा झळकत आहे आणि कंठी कस्तुभमणी आहे, हेच तुकोबाराय तृतीय चरणात सांगतात. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माझीची सर्व सुख पायी न श्रीमुख आवडीने, की त्याचे सुख समाधान आहे, त्याचे सुशोभित मुख मी आवडीने पाहिन, हेच तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल बघा, कीर्तनात टाळी वाजवा, कीर्तनात झोपू नका. तुम्ही झोपा पण शेजारच्याला झोपू देऊ नका. बघा आता अभंगाची वैशिष्ट्ये. सर्वांचा पाठ, मात्र चिंतन विस्तार फार कमी लोकांना कळाला. जसं की कीर्तन भजन हरिपाठ लोकांना कळत नाही. लोकांनाच नाही तर मुलाबाळांना सुद्धा हरिपाठ कळत नाही. पण आपण जर त्यांना म्हणलं, बाळा मला मोबाईल मधलं इंस्टाग्राम काढून दे, तर काढून देईल. ह्योनी तो पिक्चर लावून दे, तर लावून देईल. पण आपण जर त्याला म्हणलं की बाळा मला हरिपाठ म्हणलं दुसऱ्या टप्प्यातला पहिला अभंग काढून दाखव, तर काढता येणार नाही. बोलत चला, काढता येईल का? नाही. विठ्ठल विठ्ठल जाऊ द्या. अदैवत कशाने घडते सांगते बर का, लक्ष देऊन ऐका. बघा, अतिपरिचयामुळे अदैवत घडते. सतत जाण्याने अनादर संभावतो. एक दृष्टांत पाहूया. आधीचे जुने माणसं लग्न झालेल्या जवायला सासरवाडीला येऊ नको, का तर सारखा पाहुणा सासरवाडीला आला तर अनादर अपमान होईल. म्हणजे पूर्वीच्या लोकांचं कसं होतं मायबाप, जवाई वर्षातून जर एकदा सासरवाडीला आला तर त्यांचा अपमान होत होता. पण आजकाल कसं झालं, जवाई रोज जर सासरवाडीला आला तर सासू सासऱ्याला अपमान होत नाही. बरोबर ना? विठ्ठल विठ्ठल बघा, मल्लपुरी पर्वतातील भिल्ल स्त्रिया 92 प्रकारचे चंदनाचे लाकूड जाळत असे, तेही चुलीमध्ये. कशासाठी? स्वयंपाक बनवण्यासाठी. बघा, जे चंदन बाहेर तोळ्याच्या भावात मिळत असे, अतिपरिचयामुळे त्या स्त्रियांना चंदनाची सुद्धा व्हॅल्यू किंमत राहिली नाही. बघा, या अभंगात ज्यांच्याविषयी बोलायचं, ज्यांचे नाव नाही, ज्यांच्याविषयी अति आधार असतो त्यांचे नाव घ्यायचे नसते. बघा, तुकोबाराय ज्ञानोबाचे वर्णन एका अभंगात करतात, पण त्यात माऊलीच्या नावाचा उल्लेख नाही. जयाची द्वारी सोन्याचं पिंपळ, सोन्याचा पिंपळ अंगे से बळ रेडा बोले. बघा, पूर्वीच्या बायका नवऱ्याचं नाव घेत नसत, पण आजकाल कसं झालं, नवराच बायकोला आवाज येतो तर बघा कसा आवाज येतो, अग रमा, अग ए रमा. ती तिथून काय म्हणती, काय रे बेस रमा. बघा, आधी असं नव्हतं. एक दृष्टांत पाहूया. राम लक्ष्मण सीता वनवासात असताना काही भिल्ल स्त्रियांनी विचारलं, तो गोरा कोण? सीतामाई म्हणाले, ते माझे दीर आहे. भिल्ल स्त्रियाने रामाकडे बोट केले आणि म्हणाल्या, तो निळा कोण? सीतामाई
सीतामाई लाजल्या, सीतामाईने खाली मान घातली तर त्या भिल्लस्त्रियांनी ओळखले हा हिचा पती आहे. बघा माऊली महावैष्णव ज्ञानोपर आहे मायबाप आपल्याला गोड असं ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये 668 ओवीमध्ये सांगतात, जैसे सांगणे बरी बाळपती से रूप करी ऐसे निमले पण अवर्तित. बघा पूर्वीच्या बायका कसं होतं मायबाप नवऱ्याचं नाव घेत नसत, पण नवऱ्याची ओळख करून देताना म्हणायच्या की ते माझे पती आहे. पण आजकाल कसं म्हणतात तो माझा नवरा आहे असं म्हणतात ना, बरोबर ना. तुम्हाला कीर्तन जर कळत असेल ना तर तुम्ही हा म्हणा तर नाही म्हणा. बघा असं तरी करता आलं तर असं करा, नाही तर कीर्तन कळत असेल ना तर असं करा, कीर्तन कळत नसेल तर असं करा. विठ्ठल विठ्ठल. बघा देवाचे नावाचे 3 रूप आहे. पहिलं स्वयंरूप, दुसरं तदेकात्म रूप, तिसरं अवेश रूप. बघा पहिलं स्वयंरूप बघूया. बघा कोणत्याही वस्तूची अपेक्षा न धरता स्वतःच आविर्भूत होतो त्या स्वरूपाचे म्हणतात. बघा मायबाप राम कृष्ण जन्मले नाही प्रगट झाले आहे. तर बघा आयोनी संभवा प्रगटला राघवा, आयोनी संभवा नव्हे काही श्रमी प्रगटला राघव कृष्ण. बघा भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा प्रगट झाले आहे मायबाप. तर बघा शंकराचार्य पांडुरष्टकामध्ये म्हणतात, वेभुवेणुनादम चरंतम दुरंतम गोपलीलाया वेशम. विठाल विठाल. दुसरा तदेकात्म रूप. बघा कोणतीही वस्तू आकार विचार चरित्र वेगळेच असतात हो. तर बघा उदाहरण मत्स्य कच्छा वराहा इत्यादी. आता तिसरा आवेश रूप. बघा ज्ञान शक्ती इत्यादी कलांना असतात त्यांना आवेश रूप असे म्हणतात. बघा उदाहरण शेष सनकादिक नारद इत्यादी. बघा देवाच्या नावाचे 3 रूप आहे. बघा देवाच्या नावाचे 3 रूप आहे, पण आविर्भूत तो कसा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. तर बघा सामान्यांना देव मूर्तीत चित्रात फोटोत दिसतो, तर बघा साधकांना स्वप्ना तर सिद्धांतांना हृदयात, तुम्हा संतांना देवाचं प्रत्यक्ष दर्शन घ्यावं लागतं. विठाल विठाल. बघा सुंदर असतात शिवाय सुंदर नसतात. बघा तुकोबाराय म्हणतात की देव म्हणजे वैकुंठात आहे, द्वारकेत आहे, हृदयात आहे. पण मायबाप जो विटेवर उभा आहे ना तो फारच सुंदर आहे. राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा. परी सुंदर रूप इथे नाही, पुंडलिकाचा निद्रस्त परी सुंदर रूप इथे नाही. बघा भागवतात देवाचे 24 अवतार सांगितले आहे. बघा अमाम ऋषीकरिता घेतलेले 10 अवतार, पण देवाचे 3 अवतार सुंदर सांगतात. सुंदर ते ध्यान मांडीवर घेऊन कौशल्य जैन गीत गाई, सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गवळणी गीत गाई. बघा तुकोबा ज्ञानोबा म्हणतात जो गोकुळातला कृष्ण आहे ना तोच विटेवरी पांडुरंग परमात्मा उभा आहे. पुंडलिकाचा भावार्थ गोकुळी हुनी झाला येता, गोकुळी हुनी झाला येता, गोकुळी हुनी
तुकोबाचं फार सुंदर रूप आहे. बघा, रामकृष्ण यांचा देह दिव्य असतो. त्यांना दाढी मिशी नसतात. 16व्या वर्षापर्यंत वय वाढते, नंतरही वाढते, पण शरीरात बदल होत नाही. 125 वर्ष श्रीकृष्ण पृथ्वी तलावर होते, तरीही त्यांच्या डोक्याचा एकही केस पिकला नाही. रामाने 11,000 वर्ष राज्य केले, तरी त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुती नव्हती. बघा, अनेकही होतात, छोटेही होतात, मोठेही होतात. बरा, श्रीकृष्ण आजगराच्या मुखात राहून मोठे झाले. 12 गावा अग्नी घेऊन श्रीकृष्ण मोठे झाले. 16,108 बायकांबरोबर एकाच रूप धारण केलं. तेच तुकोबारा नवबारायला म्हणतात. बघा, आता धन्य हा शब्द 2 वेळा आलेला आहे. जसं की भक्त देवाचे ध्यान करतो, तसंच देव भक्ताचे ध्यान करतो. विठाल विठाल. बघा, तुकोबा ज्ञानोबा म्हणतात, विठोबाने आमचं ध्यान करावं. मात्र कसं ध्यान करावं? सुंदराते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. बघा मायबाप, श्रीसागरातला देव झोपला, काही देव झोपले, पण तुमचा आमचा पांडुरंग परमात्मा झोपला नाही. बघा, आता उभे या शब्दाचा अर्थ, जसं की निवडणुकीत उमेदवार सांगतो, मी उभा आहे, मला सेवेची संधी द्या. जसं की नवी नवरी येणाऱ्या नवऱ्याची वाट बघत गॅलरीत उभी असते, तसं की आई शाळेतून येणाऱ्या मुलाची वाट बघत उभी असते. अख्खं जग वाट बघत आहे, तर कोण कशाची तर कोण कशाची. बघा, आजकालची मुलं मुली त्यांच्या लग्नाची वाट बघतात, बरोबर ना? विठाल विठाल. बघा, तुकोबारायांनी फार छान दृष्टांत सांगितलं आहे. बघा, पुंडलिकाची बायको म्हणती, अहो, आता तुमचे आई वडील म्हातारे झाले आहात, आता तुम्ही या म्हाताऱ्या आई वडिलाचं काय करणार? तर पुंडलिक म्हणतो, खरं आता मी म्हाताऱ्या आई वडिलाचं काय करणार? एवढी नैतरणी बायको आपल्या घरात आहे, तर या म्हाताऱ्या आई वडिलाचं आपण काय करणार? तर पुंडलिकाची बायको म्हणती, त्यांना कमरात लाथा घालून घराबाहेर काढून द्या. पुंडलिकाने बायकोच ऐकून मायबाप आई वडिलाला घराबाहेर काढून दिलं. नंतर पुंडलिकाची बायको म्हणाली, अहो, आता मला गर्भ राहिला आहे, आता आपण काशी यात्रेला जाऊ. तर बघा, पुंडलिकाची बायको आणि पुंडलिक कसा काशी यात्रेला जातो? आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. हे पुंडलिक काशी यात्राकरी, पुंडलिक काशी यात्राकरी, बायको खांद्यावरी आणि पुंडलिका काशी यात्रा करी. बघा, मग पुंडलिकाची बायको आणि पुंडलिक काशी यात्रेला निघाला. बघा, तेवढ्यात त्यांना जाताना मायबाप मधात संत्र्याचा बाग लागला. मग पुंडलिकाची बायको म्हणती, अहो, मला आता संत्रे खावासे वाटते. मग पुंडलिक संत्र्याच्या बागेत जातो. तिकून आवाज येतो, अरे, त्या संत्र्याच्या बागात पाय टाकशील तर जळून भस्म होशील. तो कुकुट ऋषीच्या आश्रमात जातो. परत तिकून आवाज येतो, अरे, कुकुट ऋषीच्या आश्रमात पाय टाकशील तर जळून भस्म होशील. तो म्हणतो, माझ्या बायकोला संत्रे खावासे वाटते. परत तिकून आवाज आला, अरे मूर्ख मा पापा, अरे इतका बायकोचा विचार करतो. अरे जा, तुझे आई वडील तिकडं भीक मागण्याच्या अवस्थेत आहे. बघा, पहिलं तीर्थ झालं, दुसरं तीर्थ झालं, चौथं तीर्थ झालं. चौथं म्हणजे काशी. बायकोला तिथंच सोडून दिलं आणि आई बापाकडे पळत आला. बघा, आईला म्हणतो, आई, मी आलोय पुंडलिका, चल ना घरी. आई, चल ना. आई म्हणते, बाळा, मी नाही येणार, तुझ्या बाबाला विचार. नंतर पुंडलिक बापाकडे पळत जातो आणि म्हणतो, बाबा चला ना, मी आलोय पुंडलिका तुमचा, चला ना. इतका रडू लागला. पुंडलिकाचा बाप म्हणतो, अरे बाळा, ज्या घरातून तू आम्हाला कमरेत लाद घालून घराबाहेर काढले आणि त्याच घरात तू आम्हाला पुन्हा चाल म्हणतो? नाही, आम्ही येणार नाही. जसं की महाराज, आपले जर लेकरं रडत असले तर आपल्याला त्यांची हट्ट पुरवा करावा लागतो. जसं की पुंडलिकाची अवस्था बघून पुंडलिकाच्या आई वडिलाला घरी यावं लागलं. घरी आल्याच्या नंतर पुंडलिक आई वडिलाची इतकी सेवा करू लागला मायबाप.
इतकी सेवा करू लागला तर माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला पुंडलिकाच्या घरी यावं लागलं मायबाप. बघा, पुंडलीचा पांडुरंग परमात्मा आला आणि दार वाजू लागला. पुंडलिका, अरे दार उघड, अरे दार उघड, मी आलोय, अरे दार उघड, मी आलोय. तो म्हणतो, आता मी माझ्या आई वडिलाच्या सेवेमध्ये तल्लीन आहे, आता मी दार उघडत नाही. पण पुंडलिकाने अशी एक वीट फेकली मायबाप, त्या विटेवरी माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा उभा राहिला. विठ्ठल विठ्ठल. बघा, कृष्ण अवतारामध्ये मोठ्या मोठ्या दैवताने देवाने मारले होते. मग तुकोबाराय म्हणतात, देवा आता तुम्ही फार दमला आहात, आता तुम्ही थोडी विश्रांती घ्या. दोन्ही कर ठेवून कंठी, वाट पायी भक्ताची, भक्ती काज विठ्ठल. बघा, तुकोबाराय म्हणतात, आता देवा तुम्ही थोडी विश्रांती घ्यावा. बघा, जसं की आता भवसागर एवढाच आहे, गुन्ह्याची भीती नाही. बघा, जसं की एका तत्व्यातून ऐकण्यात आले होते की ज्याचे लक्ष डोक्यावर तो ब्राह्मण बुद्धिमान, ज्याचे लक्ष बहुवर तो शूरवीर, ज्याचे लक्ष खाण्यापिण्यावर तो व्यापारी आणि ज्याचे लक्ष कमरेखाली तो शूद्र, असे तुकोबाराय म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. बघा, भगवान पांडुरंग परमात्म्याचं निरीक्षण सुद्धा महाराज खालीहून वर करतात. माणसांनाही खालीहून वर निरीक्षण करा. जर माणसांनी ठरवलं की वरून निरीक्षण करायचं तर दुःख भोगावं लागेल. बघा, एका ग्रस्ताने सांगितलं होतं की मी मेल्यानंतर मला तिरडीवर ठेवताना माझे दोन्ही हात रिकामे ठेवा. एका बाजूला माझी संपत्ती आणि एका बाजूला माझे सैन्य. बघा मायबाप, एवढी प्रॉपर्टी असून, एवढे सैन्य असून, एवढी संपत्ती असून हात हलवत जावं लागतं मायबाप. तर बघा, तुम्ही देवाचं नामस्मरण करा, हाताने टाळी वाजवा. बघा, त्या ग्रस्ताने सांगितलं होतं की आता तुम्ही मेल्यानंतर तुमच्यासोबत काय येणार आहे का? येणार आहे का? बोलत चाला, येणार आहे का? नाही. तर बघा, म्हणून तुम्ही जितकं नामस्मरण केलं, देवाच्या हाताने टाळी वाजवली, पंढरपूरची वारी केली, तितकं तुमच्या सोबत येणार आहे मायबाप. तर बघा, एका त्या तुकोबाराय म्हणाले होते, तुम्ही हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. पण तुम्ही काय म्हणतात, आता नैतारपणे नाही, आता आम्ही म्हातारपणे नामस्मरण करू. पण तुमचं म्हातारपण कसं चाललं मायबाप, तर तुम्हाला सांगते. पप्याचा बाप जेवला का नाही, पप्याचा बाप घरी आला का नाही, सूनबाईला दूध झाकलं का नाही, सूनबाईला डाल्याखाली दूध ठेवलं का नाही, पप्याच्या बापांना गाय बांधली का नाही. तुमचं म्हातारपण असं चाललं मायबाप. आता तुम्ही जागे व्हा, आता तुम्ही देवाचं नामस्मरण करा. बघा, जागे वारे आता, उठ जागे वारे, स्मरण करा पंढरीनाथा, उठ करा पंढरीनाथा, भावी चरणी देवा माता, भावी चरणी देवा माता, स्वामी गणधारा रोत्र की तरुण मंडळीला, महिलांना, पुरुषांना, म्हाताऱ्यांना कीर्तनात टाळी वाजवायला लाज वाटती. म्हणजे म्हाताऱ्यांना त्यांनाच नाही तर मुलाबाळांना सुद्धा कीर्तनात टाळी वाजवायला लाज वाटती. बघा, तुम्ही चांगल्या कामाला लाजू नका, वाईट कर्माला लाजा. बघा, तुम्हाला तमाशात जायला लाज वाटत नाही, तुम्हाला मित्रांबरोबर हळदीमध्ये नाचायला लाज वाटत नाही, तुम्हाला
म्हणजे की आता आजकालचे म्हणजे तुम्ही काय करतात, तुम्ही म्हणशाल की शिवाचे मावळे कसे होते, तसं नाही. हातात कडे घालून दाढी वाढून शिवाचे मावळे होत नाही मायबाप. तर शिवाचे मावळे कसे होते हो, लवकर उठे रणांगणावर सुटे, तलवार थालीशी मारे. पण आजकालचे मावळे कसे आहे, उशिरा उठे पोरीच्या मागा सुटे, तोंड फुटे पण पिछे ना हटे. आजकालचे मावळे असे हा. त्यांना कसं आहे, मुलींचा मार खायला सुद्धा लाज वाटत नाही, पण त्यांना कीर्तनात टाळी वाजवायला लाज वाटते. बरोबर आहे ना महाराज? तर त्यांना कीर्तनात टाळी वाजवायला लाज वाटते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा आता तुम्ही कशाला नामस्मरण करशाल, कशाला टाळी वाजवशाल. एक फार दृष्टांत गोड आहे मायबाप, तर लक्ष देऊ नाही का. बघा एक तरुण मुलगा, त्याचं लग्न झालं होतं आणि तो सासरवाडीला, त्याला किती दिवसापासून सासूबाईनं सासऱ्यांना बोलवलं होतं. मग तो सासरवाडीला निघाला. मग तितक्यात आई म्हणती, बाळू अरे तुला भूक लागन, तू सासरवाडीला गेला तर तू काहीतरी अशी वस्तू घेऊन जाय की तुला ती चघळता गेली पाहिजे. बाळू हुशार होता. बाळूने काय केलं, दोन्ही किशी मुरमुरे भरले आणि सासरवाडीला निघाला. मग सासरवाडीला निघाला, मग सासरवाडी आली. सासरवाडीत आला तर मग सासूबाईचं कसं असतं मायबाप, जवाई आला की जवायला बसायला पाठ, जेवायला ताट, जवायचा पहा थाट माट. जवाय सासूबाईला वाटतं जसं की स्वर्गातला इंद्रच आला, पण स्वर्गातला इंद्रासारखा इतकाही सुंदर नसतो महाराज दिसायला. जसं की वावरातला ढेकूळ असतं ना, वावरातल्या ढेकळामध्ये जर ते जवायला टाकलं तर ढेकूळ जर ओळखू पण जवाई ओळखू येणार नाही. पण सासूबाईचा अवघड असतं मायबाप. तर बघा मग आता नंतर मग जवाईने हातपाय धुतले आणि मग जवाई आणि सासरेबा अशी खुर्चीवर बसले. मग खुर्चीवर बसले तर गप्पा गोष्टी सुरू झाल्या. असं तसं मग जवाईच्या पोटातून कावळे ओरडायला लागले. सासरेबा म्हणते, जवाई बापू कावळे कुकून ओरडतात. जवाई म्हणतो, सासरेबा मला फार भूक लागली. तर मग सासरेबा काय म्हणतात, जवाई आता थोडं थांबा, आता थोड्याच वेळात स्वयंपाक होईल, तोपर्यंत मी गावातून येतो. मग जवाई म्हणतो, हा तुम्ही जा, मी आता थोडा आराम करतो. जवाई बापूंना काय केलं, दार ढकललं आणि असा झोपला. मग त्याला काय आलं होतं सोबत, काय आलं होतं, मुरमुरे. मग त्याने दोन्ही खिशात हात घातले आणि मुरमुऱ्याचे दोन्ही मुठा भरल्या आणि दोन्ही तोंडात टाकल्या. तितक्यात एक माणूस नाने दार ढकललं. मग जवाईचे गाल फुगेल दिसले. जवाई पळतच आला, सखूबाई, सखू अक्का, ग सखू अक्का, तुझ्या जवाईचे गाल फुगले. मग सखूबाई रडायला लागली, वरडायला लागली. सखूबाईने सगळ्याच गल्ली गोळा केली, जसं की जिजा अक्का, शोभा अक्का, केसर अक्का, सगळीच वाडी जमा केली. बघा सासू मोठ्या मोठ्याने रडू लागली. आता जवाईचे गाल फुगले, आता माझ्या पप्पीचं कसं होईल, आता माझ्या पप्पीचा संसार, आता माझ्या जवाईचे गाल फुगले. तितक्यात ती नवऱ्याला काय म्हणती, काय नुसते उभे राहिले, जा ना डॉक्टरला घेऊन या दवाखान्यात. मग सासरबा तसंच धोतर धरतो आणि पळत जातो. तर बघा पळत जातो. सासरबाला कळत नाही मायबाप, माणसाच्या डॉक्टरला बोलवा का जनावराच्या डॉक्टरला बोलवा. चुकून तो जनावराच्या डॉक्टरकडे जातो आणि जनावराच्या डॉक्टरला घेऊन येतो. आणि जनावराच्या डॉक्टरलाही कळत नाही, माणसाचं इंजेक्शन द्या का जनावराचं इंजेक्शन द्या, तो तर जनावराचं इंजेक्शन देऊन टाकतो. मग जवाईचे गाल आणखीन उतरायचे का, जवायला त्यांना आणखीन फुगून टाकलं. सासूबाई म्हणती, अरे अरे बापा, आता तुम्ही काय केलं, माझ्या जवाईचे गाल उतरायचे तर तुम्ही माझ्या जवायला आणखीनच सुजून टाकलं. तर बघा तितक्यात ते झालं. तितक्यात एक आजी आली. आजी म्हणाली, बाई सकू, अगं सकू का रडतीस, काय झालंस ग. ती म्हणती, आजी अगं माझ्या जवाईचे गाल फुगले. ती म्हणती, तू काय कर, एक वीट घे आणि ती थोडी तापव आणि जवाईच्या गालावर ठेव. बघा सकू काय करते, सकू म्हणते, आजी माझ्याकडे वीट नाही. तर सकू काय करते, तशीच साडीदारची शेजारची वीट चोरून आणती. शेजारची वीट चोरून आणली तर आजीने काय सांगितलं होतं, थोडीच गरम कर. तर सकूबाई जास्तच लाल बुंदच गरम करते आणि जवाईच्या समोर नेते. जवाई म्हणतो, आता स्वर्गातले यमच न्यायला आले, काय करणार, काय करा काहीच कळत नाही. तरी जवाईच्या गालावर ठेवले. जवाईचा गाल चर दिशी भाजला. मग आता चर दिशी भाजला. मग तितक्यात काय झालं मायबाप, सर्व प्रयोग झाले. जवाई म्हणला, आता मी निश्चित झालो, आता सर्व प्रयोग झाले, आता काही टेन्शन नाही. पण तितकंच चौथीतलं कार्ट आलो. ते कार्ट म्हणतं, आई अगं आई काय झालं ग, काय रडतीस. ती म्हणती, बाळा अरे तुझ्या दाजीचे गाल फुगले, ते उतरतच नाही. तर तो कसं म्हणतो, आई मला गुरुजीनं एक माझ्या मास्तरनं शाळेत प्रयोग शिकवला, तो प्रयोग करून बघू का.
आई म्हणती तू चालला 150 आणा, इतके मोठ्या मोठ्याले माणसं घायाळे आणि तू इतका छोटा असून तू काय करणार. पण तरी पोरानं ऐकलं नाही. तो किचन मध्ये पळत जातो, पकड घेतो आणि जवळचे नाक दाबतो. जसं की जवळच्या तोंडातून भुर्र दिशी मुरमुर बाहेर येते, जसं की सासऱ्याच्या मिशीवर आणि सासूच्या नतीवर. म्हणून माय बाप तुमचाही नाक दाबावा लागेल, तेव्हाच तुमच्या मुखातून देवाचं नामस्मरण बाहेर येईल. नाक दाबावं लागणार आहे का? बोला. नाही ना. तर म्हणून तुम्ही देवाचं नामस्मरण करा, हेच तुकोबाराय सांगतात. बघा आता तुम्ही म्हणशाल ताईचं लक्ष आमच्याकडं नाही, आम्ही झोपलो तरी ताईचं लक्ष नाही, आम्ही असा पाय लांबवला तरी ताईचं लक्ष नाही, आम्ही कोणच्या चुकल्या केल्या तरी ताईचं लक्ष नाही, आम्ही कोणचे लाया धुया केल्या तरी ताईचं लक्ष नाही. बघा माझं लक्ष नसलं तरी माझ्या पंढरीच्या पांडुरंगाचं परमात्म्याचं लक्ष तुमच्यावर आहे माय बाप. माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा म्हणतो जो हातात जिकडे पाय तिकडे दिसे, जिकडे पाय तिकडे दिसे. माझं लक्ष नसलं तरी माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं लक्ष तुमच्यावर आहे. बघा जो हाताने टाळी वाजवत नाही, मुखाने नामस्मरण करत नाही, देव म्हणतो की आता हा विठाल विठाल. बघा तुम्ही जर टाळी वाजवली नाही तर भगवान पांडुरंग परमात्मा सगळी नोंद करून वर ठेवतो. कोण हाताने टाळी वाजवतं, कोण चुगल्या करतं, कोण झोपतं, कोण बोलतं, सगळी नोंद आपली वर आहे. तुम्ही म्हणशाल आम्ही इथे काही केलं तरी आम्हाला काही नाही, पण भगवान पांडुरंग परमात्मा सगळी नोंद करून ठेवतो. जसं की मायबाप तुम्ही मुखाने नामस्मरण करा, हाताने टाळी वाजवा. आता तुकोबाराय म्हणतात की तुम्ही हाताने टाळी वाजवली, मुखाने नामस्मरण केलं तर तुमचा देह सुलभ होईल. बघा आता तुम्ही जर मुखाने नामस्मरण केलं, हाताने टाळी केली तर तुमच्या देहाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप. तर बघा तुम्ही त्या पंढरीच्या पांडुरंगा परमात्म्याचं सुंदर असं भजन करा, हरिपाठात जा, भजनात जा, कीर्तनात जा. बघा आता तुम्ही म्हणशा जर तुम्हाला जर भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुम्हाला जर हाताने टाळी वाजवायची नसेल, मुखाने नामस्मरण करायचं नसेल, हाताने टाळी वाजवायची नसेल, तर तुम्ही पुढच्या जन्मात तुम्हाला आता हात देण्याचे लायकीचे राहिले नाही. आता तुम्हाला जर जनावर व्हायचं असेल तर या भव्य दिव्य मंडपात, या भव्य दिव्य कीर्तनात, या भव्य दिव्य हरिपाठात येऊन बसू नका. जनावर व्हायचं असेल तर बर का, जनावर जर व्हायचं नसेल तर या भव्य दिव्य मंडपात, या भव्य दिव्य कीर्तनात, या भव्य दिव्य हरिपाठात येऊन बसा. जनावर जर व्हायचं नसेल तर बघा आपल्या जर जनावर व्हायचं नसेल ना तर हरिपाठात या, कीर्तनात, भजनात या, हेच तुकोबाराय प्रथम त्यांना सांगतात. सुंदर ते उभे विठेवरी, सुंदर ते उभे
कटेवरी ठेवून या. तुकोबाराय म्हणतात की माझ्या भगवंताला आता दागिने आवडतात. बघा, नमस्कार प्रिय भानू, जलधार प्रिय शिव, विष्णूंना अवतार प्रिय, ब्रह्मणांना मोदक प्रिय. बघा, जसं की सूर्यास नमस्कार प्रिय आहे, तसंच शंकरजींना जलधार प्रिय आहे, विष्णूस अवतार प्रिय आहे आणि ब्रह्मणांना मोदक प्रिय आहे. बघा, देवाच्या ह्या दुसऱ्या चरणात 4 अलंकार सांगितले आहे. पहिलं पितांबर, दुसरं तुळशी हार, कंठी आणि कंठी कस्तुभमणी. बघा, पवित्र असं तुळशीचा हार आहे आणि कंठी कस्तुभमणी आहे. बघा, आता जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या भगवंताला तुळशीचा हार आवडतो. का तर याच्या मागं काहीतरी असलं पाहिजे. तुकोबाराय दुसऱ्या चरणात भोळ्या भाळ्या भक्तांना, संतांना, ज्ञानीयांना, मुमुक्षांना तरी काय सांगतात. बघा, लक्ष देऊन ऐका काय सांगतात. तर बघा, परिउपकारी साधकांना, ज्ञानीयांना तुळशीच्या हाराचे महत्व सांगतात. बघा, पूर्वी तुळस कोण होती आणि भगवंताच्या गळ्यात कशी आली. तर बघा, आता लक्ष देऊन ऐका. बघा, एकदा पूर्वी महान भक्त राक्षस कुळामध्ये जन्मला होता. त्याचे नाव जालिंदर आणि त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती. ही पतिव्रता असल्यामुळे तो कधीही पराजित विजयी होत होता. देवाधिक देवांना, इंद्रदेवांना, चंद्रदेवांना, महेंद्रदेवांना, देवाधिक देवांना तो युद्धामध्ये हरवत होता. बघा, त्याने प्रथम तलवार ही जलजर करून सोडले होते देवाधिक देवांना. बघा, देवाधिक देव सर्व देव मिळून भगवान परमात्म्याकडे गेले आणि प्रार्थना करू लागले. कशी प्रार्थना करू लागले. तर बघा, श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाश, अशी प्रार्थना करू लागले. तर बघा, अशी प्रार्थना करू लागले. नंतर भगवान शेष नारायण प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं, मी आता तुमच्यावरचं संकट निवारण करणार आहे. अशी आकाशवाणी झाली. आनंदाचे डोहे आनंद तरंग. बघा, आता भगवान परमात्मा महाराज अवतार घेणार आहे म्हणून देवाधिक देव 33 कोटी देव आता मुक्त होणार आहे म्हणून असं कधी होत नाही. कुछ पाने के लिए कुछ खोना ही पड़ता है, कुछ पाने के लिए कुछ खोना ही पड़ता है. बघा, आता भगवान परमात्म्याची स्तुती रिक्वेस्ट केली तेव्हा त्यांना वरदान प्राप्त झाले. तसंच मायबाप आपल्याला सुद्धा गुरुची सेवा, गुरुची आराधना करावी लागती, तेव्हाच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. जसं काही हा बाजारचा भाजीपाला नाही मायबाप, गेला बाजारात टाकला पिशवीत की आलं, तसं नाही मायबाप. हे याच्यासाठी अभ्यास करावा लागतो, रात्रात डोळे फोडावं लागतं, हाडाचं काळ रक्ताचं पाणी करावं लागतं, तेव्हाच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं मायबाप. तर बघा, देव अधिक देवापासून असं आहे, आपण तर माणसं होतो पण आपल्या माणसांना असं खळवट सुटली हे असं असतं बरं का आपल्या माणसाचं जीवन. बघा, आता भगवंताने ठरवलं की आता जालिंदराचं रूप धारण करायचं. तर आता ह्यो देव अधिक देवापासून विजयी होत होता, पराजित होता. याची विजयीची खून जाणून घेतली पाहिजे. याची विजयीची खून म्हणजे त्याची पत्नी महापतिव्रता असल्यामुळे ह्यो पराजित होत होता. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता हिची देवावरती सत्ता. बघा, आता भगवंताने ठरवलं, भगवंताने सारा विचार केला. जगाच्या जगासाठी आता आपल्याला धाडस करावं लागणार आहे म्हणून भगवंताने जालिंदराचं रूप धारण केलं. बघा, त्याची पत्नी महापतिव्रता, जी पत्नी पतिव्रता अनुसरण असते, जी पतीच्या विचाराने वागते, पतीच्या प्रमाणे वागते, तिलाच पतिव्रता असे म्हणतात मायबाप. तर बघा, तिला आता वृंदाला वाटलं आता आपले पती रणांगणावर परत आले आहे, आता आपल्या स्वधर्माप्रमाणे ती पतीची सेवा करू लागली, आराधना करू लागली. मग ती दोघंही ज्ञानी असल्यामुळे ती एकांतीवासामध्ये राहू लागले. पण वृंदाला कळालं हे आपले पती नसून हे दुसराच कोणीतरी आहे. तिला देवाच्या मनातलं कळालं. ती म्हणाली, अरे तू कोण आहेस, अरे तू कोण आहेस, कुठून आला, तू कुठून आला असं बोलू लागली. देवाला शिव्या देऊ लागली, अरे कारे करू लागली. मायबाप देवाचं तरतर कापू लागला, देवाच्या अंगाला घाम आला. अशी पतिव्रताची ताकद असते. भगवान ती म्हणाली, देवा ती म्हणाली, आता तरी सांग तू कोण आहेस. तर
देवाने भगवान परमात्म्याचं रूप प्रकट केलं आणि म्हणालो मी तुझा पती नसून मी भगवान परमात्मा आहे. ती म्हणाली देवा तू हे बरे नाही केले रे देवा, देवा तू हे बरे नाही केले. माझी पतिव्रता ही तुझ्याचमुळे नष्ट झाली आहे आणि माझे पतीही तुझ्याच मेले आहे. म्हणून मी तुला आता शाप देते, तू पुढच्या जन्मात शळीक्राम एका गडक्या नदीच्या काठीला पडशील. भगवान परमात्मा म्हणाले अगं हे मला जगाच्या कल्याणासाठी ही गोष्ट करावी लागली म्हणून मी तुला शाप देतो. तू पुढच्या जन्मात तुळस म्हणून जन्माला येशील. मी तुला माझ्या गळ्यात धारण करीन. मीच नाही तर माझे भक्त माझे असे भक्त हे असे मग धारण तुला गळ्यात करण असे भगवान परमात्मा म्हणतात मायबाप. तर बघा तुळशीचे 8 नाव आहे. वृंदावनी, विश्वपूजिती, विश्वपापिनी, पुष्पसार, नंदिनीच, कृष्ण जीवनी हे तुळशीचे 8 नाव आहे. बघा दारात तुळशी वृंदावन पाहिजे मायबाप. ज्याच्या दारात तुळशी वृंदावन नाही त्याचं घर स्मशान समजावं असे तुकोबराय म्हणतात मायबाप. विठाल विठाल बघा म्हणून देव म्हणतात तुम्ही फार कुठं जाता आला तर जाऊ नका पण छोट्याशा कुंडीमध्ये तुळशी वृंदावनामध्ये तुळस लावा, तिला रोज दिवा लावा, अगरबत्ती लावा, तुळशीला पाणी घाला हे तुकोबराय म्हणतात. बघा आता देव म्हणजे देवाच्या अंगावर पितांबर आहे पण देव पंढरपुरामध्ये उघडेच आहे. तर बघा आता गुरु उघडा, मंत्र उघडा, विठ्ठल म्हणतात, विठ्ठल पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुकोबराय म्हणतात की देवाने पितांबर कशासाठी धारण केलं आहे तर लक्ष देऊन ऐका. बघा पहिलं म्हणजे भक्तावर छाया धरण्याकरिता भगवंताने पितांबर धारण केलं आहे. दुसरं म्हणजे भक्त जर रस्त्याने चालत असला त्याच्या पायात चप्पल नसली त्याला खडे टोचत असला तर झाडण्याकरिता भगवान पांडुरंग परमात्मा पितांबराचा उपयोग करतो मायबाप. तिसरं म्हणजे भक्ताला घाम आला, भक्त पंढरपूरच्या वारीमध्ये चालला, कीर्तनात भजनात तल्लीन झाला, नाचू लागला तर घाम पुसण्यासाठी भगवान पांडुरंग परमात्मा पितांबराचा उपयोग करतो. चौथा म्हणजे की भक्ताची लाज राखण्याकरिता भगवान पांडुरंग परमात्मा पितांबराचा उपयोग करतो. बघा एकदा 10 हत्तीचं बळ असणाऱ्या अश्वशनाने द्रुपदीच्या अंगावर हात घातला आणि पंचाळीने कृष्णाकडे धावा केला. वस्त्रावर घेतलेल्या 999 साड्या, 1000वी पिवळी साडी. पितामह म्हणाले अरे दुःख महाशासना, त्या पिवळ्या साडीला म्हणजे तो पितांबर आहे, ती साडी नाही. त्या पितांबराला हात लावशील तर जळून भस्म होशील. म्हणून भगवान पांडुरंग परमात्माने पितांबराचा उपयोग केला आहे. बघा म्हणून तुम्ही आम्ही पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घाला मायबाप. मुखाने नामस्मरण आपल्यासोबत काही येत नाही हो. बघा फक्त पवित्र तुळशीची माळ तुळशीचा हार गळ्यात घाला मायबाप. बघा आपल्या अंगावर सोनं जर असलं आपण मेल्यानंतर आपली राख चिवडण्यासाठी सुद्धा लोक येते कारण की त्याच्यात सोनं असतं. म्हणून आपल्या गळ्यात तुळशीची माळ हवी मायबाप. हेच तुकोबराय द्वितीय चरणात सांगतात. तुळसी
कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. बघा ह्या गायनाचारासाठी सुद्धा टाळी वाजवा मायबाप, तुम्हाला सुद्धा सांगावंच लागतं. किती म्हणतात, किती आरडतात, तुम्हाला साधी टाळी वाजवायला सुद्धा जीवार येतात. बघा आता तिसऱ्याच्या ना तुकोबार आहे म्हणतात. ज्याच्या नद्या कितीही भरून आल्या, समुद्रात प्रवेश करत असताना त्या कितीही सामावून आल्या तरी समुद्र सामावून घेतो. जसंच आता कितीही ज्ञान तत्वज्ञान ऐकले तरी आपलं समाधान होत नाही. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही माझं चिंतन श्रवण करा, तुमच्या कंठात धारण करा, डोळ्यात माझं रूप साठवा, तुमच्या आतही उजाड पडन आणि बाहेरही उजाड पडन. बघा नाम जपता चंद्रमोळी. बघा श्रीसागराचा मंथन चालू होता तेव्हा, समुद्रातून मंथन चालू होता तेव्हा पहिल्यांदा 14 रत्न श्रीसागर मंथन बाहेर आला तेव्हा शंकरजीने 20 प्राशान केले. बघा श्रीसागराच्या मंथनातून भयानक विष बाहेर आले तेव्हा देवाधिक देव 33 कोटी देव मांग सरले आणि शिवजी पुढे सरले. भोळा शंकर, हे भोळ्या शंकरा, तुला आवड बेलाच्या पाना, तुला बेलाची, तुला बेलाची, बेलाच्या पाना, हे भोळा शंकरा, हे आवड तुला बेलाचे, हे भोळ्या शंकरा, तुला आवड बेलाच्या पानाची. बघा शंकरजीने 20 प्राशान केले आणि मग शंकरजीच्या अंगावर परिणाम दिसू लागला. तेव्हा शंकरजीने अर्धगंगा धारण केली, अर्धा चंद्र धारण केला, तरीही हा कमी झाला नाही. मग शंकरजीने नामजप सुरू केला, रामाचा, राम राम श्रीराम जय राम जय जय राम. राम जप सुरू केला तेव्हा शंकरजीच्या अंगावरचा आहा कमी झाला. बघा शंकराचे संपूर्ण शरीर कर्पूर गौर आहे. तर बघा आता तुकोबार आहे तिसऱ्या जनात मुद्दाम सांगतात की मोठ्याच पाहून लहान आदर्श घेतील. जसं की महाराज आपल्या घरात म्हणजे आपल्या घरात कोणी डॉक्टर असलं तर तेच बाळ ते संस्कार घेतं, बोलत चला. बघा आपल्या घरात जर शिक्षक असलं ते बाळही शिक्षकाचा आदर घेतं. जसं की आपल्या घरात कोणी कीर्तनकार असलं ते बाळ त्याचाच आदर घेतो. आपल्या घरात कोणी गायनेचारी असलं, कोणी काही असलं तर असं संसार घेतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात मोठ्याचे पाहून लहानही आदर्श घेतील. बघा शंकरजी देव असून नाम जप करतात, आपण तर किरडा मुंग्या आहोत. आपण किरडा मुंगे आहोत. शंकरजी देव असून देवाचे नाम जप करतात. आपण हाताने टाळी वाजवत नाही, मुखाने नामस्मरण करत नाही. आपण एवढा मोठा देव देवाचे नामस्मरण करतात. बघा आजकालची मुलं कसं की एखादा पिक्चर निघला, तो जर फेमस झाला तर त्या पिक्चरची कॉपी आपले पोरं करतात. बरोबर ना? बरोबर, आपले पोरं त्या पिक्चरची कॉपी करतात. बघा आता तुम्ही शंकराच्या मंदिरात जाताना मायबाप काय न्यावं काय नाही न्यावं. बघा बेलाचं पान आणि भस्म आणि 1 तांब्या पाणी एवढंच महाराज, दुसरं काही नाही नेऊ नका, एवढं न्या. आणि आपण शंकरजीच्या मंदिरात जात असताना, शंकरजीचं दर्शन घेत असताना शंकरजीच्या डोक्यावर एखादं बेलपत्र असावा, तेव्हा शंकरजीला ते दर्शन मंजूर आहे मायबाप. बरोबर.
बघा, आपण दर्शन घेताना दक्षिणेकडे तोंड करावं आणि उत्तरेकडे पाठ करावी, तेव्हाच ते शंकरजींना दर्शन मंजूर आहे मायबाप. तर बघा, आपले लोक कसं गेले की बसाबस पाणी ओतणार, कसंही भस्म लावणार, देवाशाला पावत नाही मायबाप. कुकडाय जायचं, भस्म लावायचं. महादेवाच्या पिंडीला हळद कुंकू लावू नका. महादेवाच्या पिंडीला भस्म लावा, बेलाचं पान व्हा, एक तांब्या पाणी व्हा, एवढंच मायबाप. बघा, शंकरजीला खीर खूप आवडते मायबाप, खीर. बघा, आपण शंकरजीच्या मंदिरात जात असताना खीर न्यावा. जी घरी बनते ना ती खीर, आणि मंदिरात गेल्यानंतर तो नैवेद्य आणि वाटीवरती ठेवला तो प्रसाद. हेच तुकोबाराय तृतीय चरणात सांगतात. मकर कुंडलेला पाठी श्रवणे, मकर कुंडलेला पाठी श्रवणे, मकर कुंडलेला पाठी श्रवणे, श्रवणे, मकर कुंडलेला पाठी श्रवणे. मकर कुंडळ तळपती श्रवणी कंठी कस्तुभ म्हणे विराजित. बघा, आता आपण संसारात फार गुंतलो आहोत. तर बघा, एक मुळ्या विक्या तो जंगलामध्ये मुळ्या आणण्यासाठी गेला होता. मग त्याने मुळे तोडल्या आणि डोक्यावर घेतल्या आणि घराच्या दिशेकडे निघाला. बघा, घराच्या दिशेकडे निघाला, तेवढा समोरून एक वाघ आला. त्याने ते मुळी खाली टाकली आणि तसाच एका पारंबीला लोंबकळला. मग नंतर खाली एक विहीर होती मायबाप. मग त्याला असं वाटलं आता खाली उडी खावत, आता खाली विहीर आहे. बघा, तितक्यात काय खाली एक नागोबा सुद्धा होता. आता खाली जावं तर नागोबा, वर जावं तर वाघोबा. आता जसं पाला पाचोळा, जसं फांद हल्ली तसं खाली पाळोपाचा पळाला की नागोबा खालीहून फूस फूस करायचा. आता माणसाला जीव प्रिय आहे ह्या आजकाल दुनियामध्ये. दुसऱ्या माणसाला देवाचं नामस्मरण भजन काही नाही. तर बघा, नंतर तेवढ्यात मधात एक आग्यमावळ बसलं होतं. जशी फांदी हल्ली की तशा माश्या उठायच्या, मग ते डसायच्या. महाराज, गुदगुल्या होत्या का डसत्या? गुदगुल्या होत्या? डसत्या का? बोला, चला महिला बोला. गुदगुल्या होत्या का डसत्या? तुम्हाला डसेल मावळ? डसत्या, बरोबर ना. मग त्याला माशी डसली. मग तेवढ्यात काय झालं मायबाप, कांद्याचा त्या मवळाचा कांदा फुटला आणि मग त्याचा मध थोडा नाकावर पडला. कुठं पडला? नाकावर पडला. बघा, आता तो मध खाली जाईन का वर येईन? वर जाईन का खाली येईन? सांगा पटकन. खाली. मग तो त्याच्या तोंडात गेला. तो म्हणतो, वाव, किती भारी मध आहे. सर्व एवढूशक मधामुळे सगळं दुःख विसरून गेला मायबाप. खालचा नागोबा, वरचा वाघोबा, एवढूशक मधामुळं. म्हणून आपण काय झालो मायबाप, या संसारामध्ये अटकलो. तसं माश्या कशा जाळ्यात अटकतात तसं आपण या संसारात अटकलो आहे. बघा, एवढेच नाही तर एका माणसाला रात्री भास झाला होता. मग त्याला स्वप्न पडलं. बरोबर स्वप्न पडतं, तुम्हाला पडतं नाही? पडतं का स्वप्न? बोला, पडतं ना. बघा, स्वप्न पडलं. मग त्याला रात्री भास झाला. मग त्याला स्वप्नामध्ये काय लागली? बुलेट गाडीची लॉटरी. काय लागली? बुलेट गाडीची लॉटरी.
मग ते इतका आनंद झाला जसं की आपल्याला एखाद काहीतरी वस्तू लागली आपण कसा आनंद होतो. मला ही वस्तू लागली सगळ्या गल्लीनं म्हणतो मला एक अगं इकडे इकडे ही मला ही वस्तू लागली इकडे इकडे ही वस्तू लागली. आज आपल्याला आनंद होतो ना होतो ना महाराज होतो की नाही होतो ना. बघा तसं त्याला ते स्वप्नातच आनंद झाला. तो पेढे वाटू लागला मोठे मोठे ओरडू लागला मला गाडीची लॉटरी लागली बुलेट गाडीची लॉटरी लागली. अहो बायको म्हणते त्याला काय केलं स्वप्नात माय बाप गाडीला स्वप्नातच किक मारली. बायको म्हणते हो तुम्ही काय करता तो म्हणतो मी गाडीला किक मारतो. ती म्हणती अहो गाडी नाही गोदडी आहे गोदडी. काय आहे एवढा माणूस संसारात गुंतलाय माय बाप. म्हणून आता माझं कीर्तन ऐकून तुम्ही या संसारातून थोडी सुटका करा. देवाचं नामस्मरण करा देवाचं भजन करा. बघा ज्ञानोबा तुकोबा म्हणतात बघा तुकाराम महाराज म्हणतात. आपला एवढा मोठा माऊली ज्ञानोबा राहायचं महाराज तुकोबा राहायला म्हणतात देवा मला तुमच्या संग तीर्थयात्रेचं सुख घ्यायचं आहे अशी माझी अपेक्षा आहे. तर मग भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात अरे नामदेवा तुझे भाग्य थोर मोठे आहे. कारण की प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबराय तुझ्या संगतीचा आधार करतात. खरोखर तुझं भाग्य थोर मोठे आहे. असं भाग्य मिळवण्याला जन्माला यावं लागतं. नामदेवा तू जा तुला माझी आज्ञा आहे. तू माऊली माऊस ज्ञानेश्वर महाराजाबरोबर तीर्थयात्रेला जा. मग ते दोघेही तीर्थयात्रेला गेले मायबाप. सगळं दोष सांगण्यावरून सर्व भूतळावरची तीर्थयात्रेला गेली. सर्व भूतळावरची तीर्थयात्रा करून आल्यानंतर ते तुकोबाराय ज्ञानोबाराय पंढरपूरला आले. कुठं आले झोपले मांग तर झोपलेच वाटत झोपले का नाही ना बोला ना मग काय कुठं आले पंढरपूरला. बघा पंढरपूरला आल्यानंतर मग रुक्मिणी माता म्हणाली अहो तुम्ही म्हणत तर होता की आता गंगा पूजन करायचे. तुम्ही म्हणाला होता ना की ज्ञानोबा आणि नामदेव महाराज आले की आपण गंगा पूजनाचा कार्यक्रम करू. मग ती म्हणाली रुक्मिणी माता म्हणाल्या आई साहेब म्हणाल्या अहो मी काय म्हणते ऐकलत का अहो मी काय म्हणते ऐकलत का. मग विठोबा म्हणतात काय अहो सांगा ना. ती म्हणती आपला लाडका भक्त नामदेव आणि ज्ञानोबा राय तीर्थयात्रा करून आले आहात. तुम्ही म्हणत तर होता की गंगा पूजन करायचे. आता तुम्ही नामदेवाला घेऊन पंढरपुरामध्ये ब्राह्मणांना अवतरणी सांगावी. आणि इकडे तर गंगा पूजनाचा कार्यक्रम उरकला आणि नामदेव महाराजांनी भगवान पांडुरंग परमात्मा सर्व पंढरपुरामध्ये अवतरण दिली. इकडे गंगा पूजनाचा कार्यक्रम उरकला. सगळं वातावरण शांत झालं मायबाप. मग हळूच भगवान पांडुरंग परमात्मा म्हणाला काय म्हणाला तर बघा नामा अरे नामा तुझा आपला लाडका भक्त ज्ञानदेवाचा स्वभाव ज्ञानदेवाची संगती कशी आहे. तर बघा ज्ञानदेव महाराज तुकोबाराय म्हणतात काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती असे तुकोबाराय म्हणतात. हेच तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात. म्हणे माझे तुका म्हणे
अबड निरंतर हे चिदान हे
आणि देवाचं भजन करूया विठोबाई. गोपाळ कुमाई कुमाई गोपाळ कुमाई गोपाळ कुमाई ची सेवा करा, गुरुवरांची सेवा करा, भूमीची सेवा करा. बघा आई वडिलांची सेवा करा. या दुनियामध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल, पण मायबाप आई वडील तुम्हाला मिळणार नाही. बघा ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख मायबाप, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख, अहो ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख, आणि ज्याला आई वडीलच नाही ना त्याला विचारा आई वडिलाचं दुःख. बघा आई मायेची सागर असते, आई समुद्राची घागर असते, आई चैतन्याची जागर असते, आई भाजीतलं मीठ असते, आई पहिलं विद्यापीठ असते, आई हक्काचं व्यासपीठ असते, आई आईच असते, नसते सांभाळणारी दाई, असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही मायबाप. बघा आई वडिलांची सेवा करा. बघा सर्व आईचे उपकार लिहायला सरस्वती माता जर बसली ना तर आईचे उपकार लिहिता येत नाही मायबाप. म्हणून तर म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर बापाला द्या. बघा घराचं अस्तित्व आपण ओळखत नाही. आई घराचं अस्तित्व असते तर बाप घराचं मांगल्य असते, पण आपण त्या मांगल्याला ओळखत नाही. जन्माला देणारी आई तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे, बरोबर ना. पण रात्रभर माय बाप दवाखान्यात चक्र मारणारा तो बापच असतो. बघा मुलीचा जर शाळेत पहिला नंबर आला तर आई अख्ख्या गावभर सांगते माझ्या मुलीचा शाळेत पहिला नंबर आला, पण बाप गुपचीप जाऊन मागच्या दारातून पेढ्याचा बॉक्स घेऊन येणारा तो आपला बापच असतो. बघा मुलीला पार्लरला जाण्यासाठी 500 रुपये देईल, मुलाला मित्रांबरोबर पार्टी करण्यासाठी 500 रुपये देईल, पण मायबाप ज्याचा जर दाढी करायचा साबण जर संपला ना तर कपडे धुवायचे साबणात दाढी करणार तो बापच असतो. मायबाप तो बापच असतो. बघा दिवाळीला सुद्धा तो फाटके कपडे घालत, पण मुलीला नवे कपडे आणन, बायकोला नवे साडी आणन, आणि तो फाटके कपडे घालण मायबाप. जर बघा मुलींनो लक्ष देऊन ऐका, आपण जर रस्त्याने जात असलो आपल्या जर ठेस लागली तर आपल्याला आई ग आपल्या तोंडातून वाक्य मुखातून बाहेर पडतं, बरोबर ना मुलींनो. आपण जर रस्त्याने चालत असलो तर आपल्याला साप दिसला तर आपण बापरे हे जो शब्द आपल्या मुखातून बाहेर येतो. तर बघा मोठ्या मोठ्या संकटामध्ये आई आठवते तर मोठ्या संकटामध्ये बाप आठवतो. माय बाप कष्टाचा गावाडी, बाप कष्टाचा गावाडी, ऊस मळ्यात
पाच पाच मुलं एका बापाला सांभाळू शकत नाही. तर बघा मुलांनो, तुम्ही आई वडिलाची सेवा करा, आईची सेवा करा, वडिलाची सेवा करा. बघा आजकालच्या मुलांना तर म्हणायला पाहिजे, हम शुभा के मराठे हे जोडणे जाते इंसान, हम शुभा के मराठे हे जोडणे जाते इंसान. पण आजकालचे मुलं देशाचं नाव बरबाद करायला निघाले. म्हणून तर म्हणावं असे वाटते, मत करो ऐसे पैदा, मत करो ऐसे पैदा जो देश धर्म को बर्बाद कहते हैं, बर्बाद कहते हैं. बघा छत्रपती शिवाजी महाराजाला जिजाऊबाईने घडवलं. तुम्ही अवश्य म्हणा मायबाप. बघा देवकीचे यशोदेचे गोड कौतुक करा, पण वसुदेव कृष्णाला खांद्यावर घेऊन यमुना नदी पार करणारा वसुदेव सहज का विसरता मायबाप. यशोदेचे गोड कौतुक करा, पण माझा राम वनवासाला गेला असं म्हणणारा, स्वतःचा जीव धोक्यात घालणारा दशरथ राजा सहज का विसरता मायबाप. बघा मुलींसाठी एक दृष्टांत सांगेल. बघा तुम्ही सर्व कीर्तन तरी विसरलं तर चालेल, पण हा दृष्टांत विसरू नका. मी प्रत्येक कीर्तन हा दृष्टांत घेत असते. आता हे माझं तिसरं कीर्तन आहे. मी आळंदीत हा दृष्टांत घेतला, त्या दिवशी काचा निवृत्तही हा दृष्टांत घेतला, आणि माझ्या स्वतःच्या गावात सुद्धा हा दृष्टांत घेत आहे माझ्या बहिणीमुळं. तर लक्ष देऊन ऐका मुलींनो. बघा तुमचं जर लग्न असलं ना, तर तुमच्या बापाची काय अवस्था असते ग, काय अवस्था असते, तर लक्ष देऊन ऐका. बघा रात्रात झोपत नाही, रात्रात विचार करतो, माझ्या लेकीचं लग्न आहे, माझ्या बाळाचं लग्न आहे. मुलीला विचारतो, तायडे तुला फ्रीज कसला घेऊ, तुला टीव्ही कसली घेऊ. रात्रात विचार करतो मायबाप. सकाळी उठतो, पाहुण्याकडे जातो आणि सांगतो, माझ्या लेकीचं लग्न आहे, माझ्या तायडीचं लग्न आहे, सर्वांना यायचं बर का, असं सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण करतो. बघा परत घरी येतो, मुलीला विचारतो, बाळा तुझ्या लग्नाला जेवण काय बनवायचं. बघा प्रत्येक पाहुण्याने मंडप भरला जात असतो. तसं की तुम्ही कीर्तनाला बसले तसंही लग्नाला मंडप भरला जात असतो. मंगलाष्टमी म्हणल्या जात असतात. नवरा नवऱ्याची गाठ सुटते आणि मुलगी सासरला जायला निघते. बघा आता लक्ष देऊन ऐका. बघा ज्या वेळेस मुलगी सासरला जाते ना, त्यावेळेस आजीच्या गळ्यात पडते, आजीला कडकडून मिठी मारते, म्हणते आजी मी सासरला जाते, माझ्या बाबावर चांगलं लक्ष ठेव. नंतर आईकडे जाते, आईच्या गळ्यात पडते, कडकडून मिठी मारते, गुराढोरासारखे रडत असते, आई मी सासरला जाते, माझ्या बाबाला वाकडं तिकडं बोलूच नको, तुला पांडुरंगाची शपथ आहे, असं मुलगी सांगत असते महाराज. बघा मुलगी प्रत्येकाच्या घरातलं न्यायाधीश असते. नंतर भावाकडे जाते, भावाच्या गळ्यात पडते, कडकडून मिठी मारते, म्हणते दादा अरे माझ्या बाबावर चांगलं लक्ष ठेव, मी सासरला जाते, अरे माझ्या बाबावर चांगलं लक्ष ठेव, मी सासरला जाते, आतापर्यंत मी माझ्या बाबाला सांभाळलं, आता तू इथून पुढे माझ्या बाबाला सांभाळ, माझ्या आईची माझ्या बाबाची चांगली काळजी घे. बघा मायबाप अख्खा मंडप रडत असतो, पण मुलीचा एकटाच बाप मंडपाच्या कोपऱ्यात जाऊन खामाला उभे असतो, लेकराचे गुणगान आठवत असतो. माझ्या लेकराने कधी हट्ट केला नाही, माझ्या बाळाने कधी हट्ट केला नाही, पण आज ज्याच्या बरोबर लग्न लावून दिलं तो माझ्या लेकीला सुखाचा संसार करायला लावेल का नाही, हेच फक्त देवाकडे प्रार्थना करत असतो मुलींनो. तर बघा सर्व मंडप रडत असतो, पण मुलीचा बाप एकटाच कोपऱ्यात असतो. तर बघा मुलगी प्रत्येकाकडे सावकाश जाते मुलींनो. बघा मुलगी प्रत्येकाकडे सावकाश जाते, पण बापाकडे इतकी पळत जाते, बापाच्या गळ्यात पडते, कडकडून मिठी मारते आणि गुराढोरासारखे रडत असते. बाप म्हणतो बाळा सुखाने संसार कर, ती म्हणते बाबा मी सुखाने संसार करीन, पण तुमची नीट काळजी घ्या, आता मी सासरला जाते. बघा मुलीला दुःख जर सासरमध्ये झालं पण ती बापाच्या कानावर येऊ देत नाही माय बाप, इतकी मुलगी असते बाप.
बघा, ज्या वेळेस मुलगी सासरला जाते ना त्यावेळेस परतून परतून फक्त बाप मुली कन्या सासुराशी जाय. कन्या सासुराशी जाय. म्हणून आई वडिलांची सेवा करा, गुरुवरांची सेवा करा. बघा मुलींनो, तुम्हाला दृष्टांत लक्षात आला असेल. बघा, ज्या माझ्यापेक्षा लहान असन त्यांची मोठी बहीण म्हणून सांगते, ज्या माझ्यापेक्षा मोठी असन त्यांची छोटी बहीण म्हणून सांगते. पण हा दृष्टांत लक्षात ठेवा. सर्व कीर्तन जर विसरला असेल तर चालेल, पण हा दृष्टांत घरी जाऊन नीट निरीक्षण करा. बघा, जाता जाता एवढाच सांगते, गुरुची, आईची, वडिलाची सेवा करा, गोमातेची सेवा करा. बघा, माऊलीच्या चरणावरी, गुरुवरांच्या चरणावरी, तुमच्या चरणावरी माझ्या कीर्तनाला स्वल्पविराम देते. बघा, स्वल्पविराम देऊन चालणार नाही. माझं ध्येय खूप मोठं आहे, मला खूप कीर्तन करायचे आहे, म्हणून मी माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर बनकरवाडी पुण्यक्षेत्रामध्ये चालू असलेला भगवान धनेश्वरांच्या दरबारातील लहान नाम सप्ताहाचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प. थांबा, तुम्ही गडबड करू नका दर्शनाचं. बसा जरा, तुला मला बोल द्या, शांत द्या.